याच नाही प्रत्येक वर्षी असंच जोराने साजरं होतो ते स्वातंत्र्य जन 26 जानेवारी असून तर अशा या लोकांनी हा दिवस म्हणजे सुट्टीचा असतो खरं तर तो एक महत्त्वपूर्ण दिवस यावी या म्हणजे लोकांना त्यांचं योगदान असेल या भागासाठी देखील चांगलं आहे आणि मला गर्व आहे अध्यक्ष आणि खरं तर सर्वांना माझ्याकडनं स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. रिक्षा चालकांना तुम्ही असा काय संदेश देऊ इच्छिता की आज या शास्त्रज्ञ झाल्यामध्ये रिक्षा चालकाबद्दल आज आपण आपलं मनोगत जे काय काय संदेश देऊ? तसं तर मला जास्त काही फारचं सांगायची गरज नाही आहे. सर्वांना माहितीच आहे जसे स्वर्गीय शरददादाजी होते त्यांनी काय काम केलं आहे आणि जसे दादा आमचे शरददादा आहेत त्यांनी पण त्यांच्यासाठी भरपूर उभे आहेत. तर मग त्यांना माहिती की असे जे बलवान शकून त्यांच्या पाठी असणार तर मग त्यांना कुठल्याच गोष्टी आणि त्यांच्यासोबत मी काम करतोय आणि आता त्यांचा सहकार आणि मी चांगलं पार पाडण्याचं आश्वासन शुभेच्छा देतो. रिक्षा चालकांना सहकार्याची विनंती आहे की नवी मुंबईमध्ये प्रवाशांना सेवा देत असताना आपले काही कर्तव्य आहे ते कर्तव्य पार करतो की आपण सर्वकडे चांगली सेवा देत आहे. तरी पण तुम्हाला माहितीसाठी रिक्षा चालकांना मी विनंती करतो की नवी मुंबईमध्ये संपूर्ण सिग्नल यंत्रणा CCTV कॅमेरे आता ऑन झालेले आहे. आपण सिग्नलचं पालन करावं, नियमांचं पालन करावं आणि पॅसेंजरांना होईल तेवढी चांगली प्रवाशांना चांगली सोय द्यावी ते देतच आहात इथून पुढं अजून चांगली सोय द्यावी तेवढी त्यांना सूचना करतो आणि विनंती होतो. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. मी एवढंच सांगेन की आज आमची इथं रिक्षावाल्यांची पुरी टीम उभी आहे आणि आम्ही म्हणजे प्रत्येक वर्षाला असंच मिळून 26 जानेवारी असं दादांना आम्ही दादा आमचे मुलींचे संस्थापक आहे आणि त्यांना बोलून आम्ही हे सर्व काम पार पाडतो. माझी एकच विनंती आहे आज रिक्षावाल्यांवरती एवढा वाईट प्रसंग आलेला आहे आणि एक रिक्षावाले मुख्यमंत्री आमच्या देशाचे असून तेही रिक्षावाल्यांविषयी काहीसुद्धा